नमस्कार. आपण आपल्या चॅनलवरती आयुर्वेद, वैद्यकशास्त्र ह्याची माहिती तर नेहमीच घेतच असतो. पण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी योगाचं सुद्धा तेवढंच मोठं योगदान आहे. योगामध्ये आपण बरेचशी आसनं सुद्धा करत असतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये एक आसन मी तुम्हाला सांगणार आहे. जे आसन करण्यासाठी तुमच्याकडे लवचिकता असण्याची गरज नाही. जे आसन करण्यासाठी तुम्ही उपाशीपोटी सुद्धा असायला पाहिजे ही अट नाही. एवढं सोपं आसन आहे, पण त्याचे फायदे एवढे जास्त आहेत, की ते फायदे तुम्ही ऐकल्यानंतर अगदी आजपासून नियमित ते आसन करायला सुरुवात कराल आणि ते आसन आहे वज्रासन. आणि म्हणून आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये वज्रासन कुणी करायचं, कसं करायचं, कुणी ते केलं नाही पाहिजे आणि त्याचे फायदे काय काय आपल्याला होऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर बघणार आहोत. ज्या आसनाच्या नावातच वज्र आहे ते आसन आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा वज्राप्रमाणेच कणखर सुद्धा बनवत असतं. ह्या आसनाची कृती बघूयात. हे आसन आपण कुठल्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहज करू शकतं. अगदी लहान मुलापासून वृद्धांच्यापर्यंत सुद्धा हे आसन करता येतं. ते आसन करायला सुद्धा सोपं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दोन्ही पाय समोर घेऊन पहिल्यांदा दंडासनात बसायचं आहे. दंडासनात बसल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला एक पाय फोल्ड करायचा गुडघ्यातून. गुडघ्यातून पाय फोल्ड केल्यानंतर मग तुम्हाला थोडा हातावरती भार घेऊन दुसरा पाय सुद्धा फोल्ड करायचा आहे. दोन्ही पाय फोल्ड केल्यानंतर आपल्याला काळजी घ्यायची आहे, की आपल्या दोन्हीही पायांचे अंगठे हे एकमेकाला स्पर्श करत राहतील आणि दोन्हीही टाचा ह्या बाजूला राहतील. शक्यतो बसत असताना तुम्ही पायाच्या पिंढऱ्यांना थोडं असं बाजूला केलं आणि जर बसला तर तुम्हाला वज्रासन अगदी सहज करता येतं. वज्रासनात बसल्यानंतर पाठीचा कणा सरळ राहील ह्याची काळजी घ्या आणि मान सुद्धा सरळ एका रेषेमध्ये ठेवा. दोन्ही हात गुडघ्यावरती तुम्ही आरामात ठेवू शकताय किंवा जर तुम्हाला वाटलं एखादी ध्यान मुद्रा घ्यायची असेल तर ती मुद्रा सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. आता ज्यांना वज्रासनात बसल्यानंतर गुडघ्यावरती ताण पडतो किंवा घोट्यावरती ताण पडतं, असे लोक इथं चादरची घडी किंवा योगा ब्लॉकचा सुद्धा वापर करू शकतात. वज्रासनाचा सगळ्यात मोठा फायदा हा पचनास होतो. आपल्याला माहिती आहे की पचनासाठी समान वायू, अपान वायू आणि पाचक पित्त महत्त्वाचे असतात आणि वज्रासन हे ह्या तिन्ही गोष्टींच्यावरती चांगलं काम करतं. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपण वज्रासनाची कृती केली, तेव्हा बघितलं की वज्रासन करताना पायाच्या पिंढऱ्यांच्यावरती दाब पडतो. आता पायाच्या पिंढऱ्यांच्यामध्ये जे स्नायू असतात, त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्त साठवलेलं असतं आणि त्यामुळं पायाच्या पिंढऱ्यांना आपल्या शरीरातलं दुसरं हृदयसुद्धा म्हटलं जातं. आता ज्यावेळेला वज्रासन करताना ह्या पायाच्या पिंढऱ्यांच्यावरती दाब पडतो, त्यावेळेला तिथं साचलेला रक्ताचा सगळा प्रवाह हा वरच्या बाजूला सरकतो, म्हणजेच पचनाच्या अवयवांच्याकडे येतो आणि त्यामुळं पचनाच्या अवयवाला भरपूर मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यावरती तिथल्या अवयवांचं कार्य चांगलं व्हायला लागतं आणि त्यामुळं अपचनाच्या, आम्लपित्ताच्या तक्रारीसुद्धा दूर होतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ज्यावेळेला आपण वज्रासनात बसतो त्यावेळेला आपल्याला नाभीच्या खाली म्हणजेच अपानवायूच्या कक्षेमध्ये जे अवयव आहेत, ज्यांचा मल आणि मूत्र विसर्जनाशी संबंध येतो, ते सगळे अवयव अगदी चांगले व्हायला लागतात. त्यांना सपोर्ट चांगला मिळतो आणि त्यामुळं मलबद्धतेची जर तक्रार असेल, ती सुद्धा ह्या वज्रासनाच्या योगानं कमी येते. आताच आपण बघितलं की वज्रासनाचा संबंध हा अपानवायूच्या कक्षेमधले अवयव म्हणजेच आपल्या कमरेच्या ठिकाणी जे सगळे अवयव येतात त्यांच्याशी येतो आणि त्यामुळं त्या अवयवांचं कार्य चांगलं व्हायला लागतं. ह्याच्यामध्ये साहजिकच गर्भाशय सुद्धा येतो आणि त्यामुळं गर्भाशयाची किंवा स्त्रियांच्यामध्ये ज्या पाळीच्या तक्रारी असतील त्याच्यावरती वज्रासन फायदेशीर राहतं. ज्याच्यामध्ये अंगावरून कमी जाणं किंवा अंगावरून खूप जास्त जाणं, PCOD सारख्या तक्रारी किंवा हार्मोनल डिसीजेस जर असतील तर तिथं वज्रासन फायदेशीर राहतं. एवढंच नव्हे तर वज्रासनातून वज्र नाडी ॲक्टिव्ह होत असते आणि हीच वज्र नाडी आपल्या प्रजनन संस्थेच्या अवयवांशी जोडली गेलेली आहे आणि त्यामुळं जर प्रजनन संस्थेशी संबंधित कुठलेही आजार असेल, ज्याच्यामध्ये वंध्यत्व असेल किंवा गर्भाशयाचं दुर्बलता असेल, अशा कुठल्याही तक्रारीमध्ये वज्रासनाचा नक्कीच फायदा होईल. आपण बघितलं की वज्रासनात पायाच्या पिंढऱ्यांच्यावरती जेव्हा दाब पडतो त्यावेळेला तिथला रक्ताचा पुरवठा जसा पचनाकडे सरकतो तेवढाच अतिरिक्त रक्त आपल्या हृदयाकडे पण सरकतं आणि त्यामुळे हृदयाचा थकवा सुद्धा दूर होतो. त्यामुळं ज्यांना वारंवार विनाकारण थकवा जाणवण्याची तक्रार असते त्यांनी वज्रासन आवर्जून करायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ज्यांना थकवा असतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये पायाच्या पिंढऱ्या दुखण्याची तक्रार असते. बऱ्याच वेळेला अशा व्यक्ती झोपायला गेले की पाय दुखायला लागतात, पाय वळायला लागतात.
त्यांनी सुद्धा जर नियमित वज्रासनाचा अभ्यास केला तर त्यांची ती तक्रार सुद्धा कमी येते. वज्रासनाचा फायदा आपल्याला मणक्याच्या दुखण्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. कारण तुम्ही बघितलं असाल की आपण ज्यावेळेला बराच वेळ मांडी घालून बसतो, खुर्चीवरती बसतो किंवा बराच वेळ जेव्हा उभा राहतो त्यावेळेला मणका दुखायला लागतो. पण ज्यावेळेला आपण वज्रासनात बसतो त्यावेळेला मात्र कमरेच्या ठिकाणचे स्नायू आणि तिथल्या हाडांना चांगला सपोर्ट मिळतो आणि थोडक्यात बेस स्थिर झाल्यामुळं आपला मणका सुद्धा व्यवस्थित सरळ राहतो आणि त्यामुळे मणक्याचं दुखणं बऱ्याच अंशी वज्रासनाचा नित्य सराव केला तर कमी येऊ शकतं. वज्रासनाच्या ह्याच स्थिरतेचा फायदा आपल्याला प्राणायाम आणि ध्यान करताना होऊ शकतो. कारण प्राणायाम किंवा ध्यानात जर आपण मांडी घालून बसलो तर आपल्याला पाठीला रग लागते. पण हेच आपण वज्रासनात बसलो तर आपल्याला जास्त वेळ आणि स्थिर राहून प्राणायाम करता येऊ शकतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण बघतो की जे जास्त काळ प्राणायाम करणारे लोक असतात ते शक्यतो वज्रासनात बसून प्राणायाम करतात किंवा ध्यानाचा सराव करत असतात. वज्रासनाचा फायदा मधुमेहावरती सुद्धा होतो. आता तुम्ही म्हणाल की फक्त बसून राहिल्यावरती ह्याच्यातून मधुमेह कसा कंट्रोल होईल? पण मधुमेह होतो म्हणजे नक्की काय होतं तर जेवढ्या आपण कॅलरीज घेत असतो त्या कॅलरीज जर आपल्या शरीराला गरजेच्या नसतील, त्या कॅलरीज जर जास्त शिल्लक राहायला लागल्या किंवा आपलं पचन कमी असेल आणि आपल्याकडून सगळ्या कॅलरीज वापरल्या जात नसेल तेव्हा आपल्याला त्याचं रूपांतर मधुमेहात झालेलं दिसून येतं. पण ज्यावेळेला आपण वज्रासन करतो तेव्हा आपलं पचन चांगलं होतं आणि त्यामुळं एक्स्ट्रा कॅलरीज आपल्या शरीरामध्ये साचणं थांबतं आणि म्हणून मधुमेहासारख्या विकारामध्ये वज्रासनाचा फायदा होतो. त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह नसेल किंवा जर होण्याची शक्यता असेल तर अशा लोकांनी नियमित जेवल्यानंतर निदान 5 मिनिटं वज्रासनात बसायला पाहिजे आणि ज्यांना अगोदरच मधुमेह आहे त्यांनी तर भरपूर वेळ वज्रासनात बसण्याचा अभ्यास करायला पाहिजे. वज्रासन आपल्याला शारीरिक स्थिरताच नव्हे तर मानसिक स्थिरता सुद्धा देत असतं. कारण जेव्हा आपण वज्रासनात बसतो आपला पाठीचा मणका सरळ राहतो त्यावेळेला मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत जी सगळी 6 चक्र आहेत ती एका रेषेत येतात आणि ह्या प्रत्येक चक्रामधून ऊर्जेचं वहन आज्ञाचक्राकडे सुरू होतं आणि त्यामुळं एकाग्रता वाढते, फोकस वाढतो. आजकाल मुलांच्यामध्ये स्क्रीन टाईममुळे एकाग्रतेची प्रचंड कमतरता असते. अशा मुलांना वज्रासनाचा फायदा होतो. ज्यांची स्मरणशक्ती कमी झालेली आहे ती वाढवण्यासाठी वज्रासनाचा फायदा होतो. ज्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स राहिलेला नाही, आत्मविश्वासाचा ज्यांच्यामध्ये अभाव आहे त्यांना सुद्धा वज्रासन वज्राप्रमाणे शरीराबरोबरच मनाला सुद्धा कणखर करतं. आज आपण बघितलं की वज्रासन आपल्याला रिकाम्या पोटी पण करता येतं आणि जेवल्यानंतरही आपण करू शकतो. जेवल्यानंतर जर तुम्ही निदान 5 मिनिटं वज्रासन केलं तर त्याचे चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील. पण एखादा दिवस वज्रासन करून हे होणार नाही. कारण महर्षी पतंजलींनीच म्हटलंय की सतू निरंतरम दीर्घकालम सत्कार सेवितो दृढभूमी. म्हणजेच जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा चांगला फायदा मिळवायचा असेल तर ती गोष्ट तुम्हाला सलग आणि दीर्घकाळ मन लावून करायला पाहिजे. वज्रासनाचं सुद्धा तसंच आहे. हे वज्रासन सुद्धा जर तुम्ही भरपूर दिवस अगदी नियमित जर करत राहिला तर त्याचे तुम्हाला भरपूर फायदे नक्कीच मिळत राहतील. जर तुम्ही अगोदरपासूनच वज्रासन करत असाल तर त्याची वेळ आणखी वाढवायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला आणखी फायदे मिळतील. आणि अजूनही तुम्ही कधीच वज्रासन केलं नसेल तर आजपासून सुरू करा आणि हो, तुम्हाला त्याचे काय फायदे मिळत आहेत हे आमच्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये शेअर सुद्धा करा. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.